1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। गुण्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन, 1 कप गूळ, अर्धा कप पाणी, 1 चमचा सुंठपूड, तळण्यासाठी तेल। गव्हाच्या पिठात तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन एकत्र मिसळायचं। आता गूळ आणि पाणी घेऊन शिजवून घेत त्यात सुंठपूड घालायची आणि आता यात तयार केलेलं पीठ घालून मळून घ्यायचं। आता अशा पद्धतीने छोटा गोळा घेत त्यावर झाऱ्याच्या साहाय्याने डिझाइन तयार करायचं। आता गरम तेलात मंद आचेवर गुण्या तळायच्या। झाल्या आपल्या पारंपरिक गुण्या तयार। गुण्या म्हणजे याला आपण ना पौष्टिक बिस्किट आपण म्हणू शकतो। तर हे बनवण्यासाठी एक वेगळं पीठ तयार केलं जातं, ज्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी आणि चणा डाळ वापरली जाते। आता हे पीठ जर नसेल तर गुण्या बनवायच्या का नाही? अजिबात नाही। आपण ही पीठ मिक्स करून यापासून आज गुण्या बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी 1 कप मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप ज्वारीचं पीठ आणि अगदी 2 चमचे बेसन। आता हे सगळं कालवून घेऊयात, एकजीव करून घेऊयात आणि इथे आपलं हे पीठ बनवून तयार आहे। आता आहे ना आपण गुण्या बनवण्यासाठी त्याचं एक मिश्रण तयार करूयात। तर इथे 1 कप मी घेतलेला आहे गूळ, यामध्ये घालायचे अर्धा कप पाणी आणि याचा आहे ना आता पाक तयार करून घेऊ। आता ना पाक वगैरे करायची गरज नाही, गूळ विरघळला की गॅस बंद करूयात आणि हे ना हवं तर मिश्रण एकदा गाळून घ्या, कारण गुळामध्ये बराचसा कचरा असतो। आता यामध्ये घालते मी सुंठ पावडर, हे मिक्स करूयात आणि काय करूयात आता पुढे हे पीठ जे आपण तयार करून घेतले हे चमचाभर यामध्ये घालायचं आणि पटकन मिक्स करत राहायचं। बेसिकली या मिश्रणात जितकं पीठ बसेल तितकंच पीठ घालायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे हा ना गोळा छानपैकी मळून घेतलाय आणि जितकं पीठ मी बनवलं होतं तितकं बरोबर यामध्ये वापरलं गेलेलं आहे। आता यामधून आहे ना असे छोटे छोटे पोर्शन घ्यायचे। सो जनरली जेव्हा गुण्या पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात ना त्याचे साचे येतात, पण आता आपल्याकडे साचा नाहीये। मग काय करायचं, मग झाऱ्या घ्यायचा, त्यावर हा गोळा ठेवायचा आणि हलकासा प्रेस करायचा, म्हणजे त्यावर आहे ना डिझाइन येतं या पद्धतीने। आता हे काढूयात। येस, तुम्ही बघू शकाल किती सुंदर डिझाइन आलेला आहे। आणि जर तुमच्याकडे असा झाऱ्या नसेल ना तर फोर्क, सुरी असे काहीही घरातले अवेलेबल जिन्नस वापरून तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तर या गुण्या इथे मी सगळ्या बनवून तयार केलेल्या आहेत। तुम्ही बघू शकाल खूप छान दिसतात। एकतर शेप खूप छान आलेला आहे, क्यूट आलेला आहे आणि जे डिझाइन त्यावर हवं असतं तेही परफेक्ट आलंय। आता तेल गरम केलेलं आहे, यामध्ये या गुण्या घालूयात आणि छानपैकी मंद आचेवर तळून घेऊयात। हाय हीटवर तळायच्या नाही आहेत या, कारण गूळ आहे। गूळ जर तुम्ही हाय हीटवर तळायला गेलात तर ते बाहेरनं त्याचा रंग बदलेल, पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतील, त्यामुळे मंद आचेवरच तळून घ्यायचं। खूप छान खमंग खरपूस सुवास सरवळलेला आहे आणि गुण्या छान मंद आचेवर मी तळून घेतल्या। तुम्ही बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे। आता हे काढूयात आपण टिश्यू पेपरवर। आता याच पद्धतीने सगळ्या गुण्या मी तळून घेते। सो या आहे ना
थंड झाल्या पूर्ण की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. महिनाभर या गुण्या छान टिकतात. म्हणजे जसं आपण शंकरपाळी खातो त्याच पद्धतीने या गुण्या पण तुम्ही खाऊ शकता तयार करून महिनाभर. आणि पारंपरिक पदार्थ आहे, पौष्टिक आहे. सो घरात काय खायला द्यायचं तर हे असे पदार्थ पारंपरिक जे पौष्टिक आहेत मुलांसाठी बनवून ठेवू शकता. आणि अगदीच तुम्हाला तळण नसेल करायचं तर मग पॅक करूनही तुम्ही हे वापरू शकता. सो पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या मस्त पारंपरिक रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.